रिडेव्हलपमेंटमध्ये जीएसटी कोणी भरावा हा विषय परत तिथेच येतो की तुमच्या टर्म्स अँड कंडिशन काय ठरलं आहे रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये. मग जीएसटीचा भरावा जर लागेल तर तो 1% आणि 5% असे दोन रेट आहेत. 1% म्हणजे अफोर्डेबल हाऊसिंगसाठी आणि 5% म्हणजे नॉन अफोर्डेबल. अफोर्डेबल म्हणजे ज्या फ्लॅट किंवा सदनिकेची किंमत 45 लाखाच्या आतमध्ये आहे आणि 60 स्क्वेअर मीटरच्या आतमध्ये आहे मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये आणि 90 स्क्वेअर मीटरच्या वरती आहे अदर दॅन मेट्रोपॉलिटन सिटी. तर त्याच्यावरती जर तुमचा सदनिका जात असेल तर 5% भरायचा आहे. परत त्याच्यामध्ये विषय येतो की रेसिडेन्शियल आहे की कमर्शियल आहे, मिक्स आहे, त्याच्याप्रमाणे पण जीएसटी चेंज होतो. तुम्ही जर कमर्शियल करत असाल, कमर्शियल प्रॉपर्टी घेत असाल तर त्याला 12% लागतो. परत विषय तोच येतो की 12% जर भरायचा आहे तर ती अमाऊंट मोठी होऊन जाते. कदाचित 1% आणि 5% भरून टाकाल तुम्ही. पण 12% जर कमर्शियल तुम्हाला प्रॉपर्टी मिळत असेल तो कोणी भरायचा, तुम्ही भरायचा का बिल्डरने भरायचा किंवा तुमचे कसे टर्म्स 50-50, 60-40 कसं भरायचं हे टर्म्स अँड कंडिशनमध्ये नमूद असलं पाहिजे.